मध्ये दंगेकर निवडून आले, त्यामुळं लोकसंपर्क असणारा, लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे. आता या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे, त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे. पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या संबंधात त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे. एक शेवटचा विषय, अमोल कोल्हे तुमचे उमेदवार असतील, पण तिकडे उमेदवार मिळत नाहीये महायुतीला. अगदी नाना पाटेकरांनाही त्यांना बऱ्याच वेळा विचारायची परिस्थिती आली किंवा विचारावं लागलं. शेवटी नाना पाटेकरांनी जाहीरपणे सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही. मी असं ऐकलेलं की सेलिब्रिटी उभ्या करून आपण चूक केली असं वाटणाऱ्यांना पुन्हा नाना पाटेकरांकडे जायची इच्छा कशी काय झाली. त्यामुळं अमोल कोल्हे हे अतिशय उजवे उमेदवार आहेत. अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीनं लोकसभेत भाषणं केली आणि सगळे बैलगाडा शर्यतीपासून सगळे प्रश्न अतिशय धडाडीने मांडले, त्याला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही खासदारापेक्षा अमोल कोल्हेंचं काम अतिशय उजवं आहे आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मागे त्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे.